नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गव्हाच्या पिठाचे तंदूर बनवणार आहे. एकदम चवदार आणि टेस्टी, लवकर होणारे असे तंदूर आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथे 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. 1 चमचा साखर टाकायची. आता खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकलेला आहे. आता 1 चमचा तूप टाकायचे. तर साखर यासाठी टाकायची की तव्याला तंदूर चिटकून बसतात आणि छान असे भाजतात पण, कलर छान येतो. यासाठी साखर टाकायची. आता 1 चमचा तूप टाकलेलं आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता इथं दही टाकायचे 4 चमचे. जास्त आंबट असल्यामुळे मी 4च चमचे टाकलेलं आहे. तुमच्याकडे ताक असेल तर ताक पण टाकू शकता. आणि बेकिंग पावडर जर असेल तर थोडंसं टाकायचंय. माझ्याकडे नव्हतं. मी आता खाण्याचा सोडा टाकलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता थोडं-थोडं पाणी घालून चपातीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचंय. जास्त घट्ट पण मळायचं नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. 10 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचे झाकून. थोडंसं वरून तेल लावून झाकून ठेवलं होतं मी. आता छान असं मळून घ्यायचंय. 20 मिनिटानंतर मी आणखीन थोडंसं तेल लावून मळून घेत आहे याला. आता चपातीपेक्षा थोडासा लहान गोळा घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचंय. आता ह्याला थोडंसं तेल लावून असं छान त्या पाट्यावर मळून घ्यायचंय. आता ह्याला लंबट आकारामध्ये लाटून घ्यायचंय. थोडंसं पीठ लावून लाटून घेणार आहे मी. तुम्ही लाटतानाच थोडंसं कोथिंबीर आणि काळे तीळ टाकले तरी चालते याच्यावर. पण मी थोडंसं लाटल्यावर टाकणार आहे. आणि थोडंसं लंबट आकारामध्ये लाटून घ्यायचंय तंदूर. आणि थोडंसं जाडसर ठेवायचंय. कारण नंतर असं खाण्याचा सोडा टाकल्यामुळे छान असा स्पंजी बनतो आणि खायला पण एकदम चवदार लागतो. आता इथं लाटून झालेलं आहे बघू शकता. तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर तुम्ही कोलंजी टाकली तर जमते थोडीशी चिमूटभर. आता थोडीशी कट केलेली कोथिंबीर आणि काळे तीळ टाकलेत मी. आता याला थोडंसं लाटून घ्यायचंय. आता हे तंदूर पलटून घ्यायचंय आणि वरून पाणी लावून घ्यायचंय. खालच्या भागात पाणी लावून घ्यायचंय आणि ही भाग तव्याकडून करायचंय आपल्याला. तव्यावर टाकायचंय चिकटण्यासाठी. असं चिकटून बसतं पाणी टाकल्यामुळं. आता अशा पद्धतीने मी तंदूर भाजण्यासाठी टाकलेला आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता थोडंसं असं भाजल्यासारखं वाटल्यावर लगेच तवा पलटून गॅसवर भाजून घ्यायचे तंदूर पालथा करून. आता ह्याला पकडीनं धरायचंय आणि अशा पद्धतीनं भाजून घ्यायचंय. गॅस मोठा करायचा थोडा भाजताना. आता ह्याच्यामध्ये साखर टाकल्यामुळं ही तंदूर एकदम छान असं तव्याला चिटकून बसलेला आहे. तर बघू शकता एकदम छान असे तंदूर तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी सर्व तंदूर तयार करून घेणार आहे बघू शकता. आता ह्याच्यावर तूप किंवा बटर लावून घ्यायचे वरून. आता दुसरा पण तंदूर भाजून लाटून तयार झालेला आहे. वरून पाणी लावून तव्यावर भाजून घ्यायचंय. बघू शकता एकदम छान असे तंदूर तयार झालेले आहेत. तर काजू करी सोबत किंवा पनीरच्या भाजीसोबत खायला एकदम छान चवदार लागतात.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी करीत होते की एवढा हलवाची वगैरे